नमस्कार, मी गणेश आवरी. महाराष्ट्र टाइम्स 1 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पाहूया राज्यातील सुपरफास्ट घडामोडी. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आज केलाय भाजपात प्रवेश. भाजपात नाराज असलेले पुण्याचे खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट. पुणे नाशिक हायवेवर माहुली जवळ सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास झालाय अपघात. या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच झालाय मृत्यू. अकोले तालुक्यातील शरद विठ्ठल लेंडे आणि कांचन पांडुरंग भोजने हे दोघेही तरुण झालेत PSI. जुन्नरचे मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी मनसे पक्षाला दिली सोड चिठ्ठी. नगरच्या अकोले तालुक्यातील जाचकवाडीत शेतकऱ्याच्या घराला लागली आग. या आगीत सुमारे 4 लाख रुपयांचं झालंय नुकसान. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक न लढता भाजप सेना युतीला मदत करण्याचे भाजपाचे रमेश राक्षे यांचे आवाहन. नगर लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला न सोडल्याने नाराज असलेले डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. सुजय विखे हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. नगरची जागा राष्ट्रवादी पक्षाला सोडण्यात आली आहे, मात्र शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला न सोडल्याने सुजय विखे नाराज होते. अखेर आज सुजय विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन यांनी विखे यांचे भाजप पक्षात स्वागत केलेलं आहे. दरम्यान सुजय विखे यांच्या भूमिकेने कार्यकर्ते संभ्रमात सापडले असून कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला आहे. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाने त्यांच्या भाजप विरोधी असलेल्या जुन्या पोस्ट आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या आहेत. काय आहे ती व्हायरल क्लिप पाहूया. की भारतीय जनता पार्टीमध्ये मी कधीही जाणार नाही ना मी त्या ठिकाणी उमेदवारी करणार. तुम्हाला पण ही गोष्ट तितकीच खरी आहे. मगाशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की आघाडीमधून मी निवडणूक लढवणार, पण जर किंवा तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला उमेदवार मिळाला तर डॉक्टर सुजय विखे पाटील 2019 ची निवडणूक अपक्ष उभं राहून लढवायला तयार आहे. मला आपल्याला सगळ्यांना मुद्दामून सांगायचं. पाहूया पुढची बातमी. पुण्यामधून भाजपचे नाराज असलेले खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. काकडे हे भाजप पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे काकडे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते, मात्र त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांच्या शिष्टाईने आणि काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीत काही तोडगा निघाला नसल्याचं सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आपण लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जे जबाबदारी देतील ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे संजय काकडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. याविषयी फोनलाईनवरून माहिती देण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी समीर मोरे हे फोनलाईनवरून जोडले आहेत. समीर, काय माहिती समजते काकडे यांच्या प्रवेशाबद्दल? गणेश, संजय काकडे आणि मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झालेली आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा चर्चाला उधाण आलेलं होतं. परंतु ही बैठक झाल्याच्या नंतर त्यांनी संजय काकडे यांनी स्वतः स्पष्ट केलं की मी जरी बैठक केली असेल तरीही माझा निर्णय जो आहे तो पक्का आहे आणि मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारच. मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांना मी फक्त सांगण्यासाठी तिकडे पोहोचलो होतो की माझी जबाबदारी आहे मी त्यांना कळवून पक्ष सोडावा. त्यामुळे याच्यामध्ये काही संभ्रम नसावा की ते पक्षात परत येणार आहेत म्हणून. त्यांचा निर्णय हा ठरलेला आहे की ते काँग्रेसमध्येच प्रवेश करणार.
पण काँग्रेस त्यांना सीट देतं का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शिवाय प्रवीण गायकवाड यांच्यासोबतही त्यांची तिकिटासाठी चुरस निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. गणेश, धन्यवाद समीर दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. नाशिक पुणे महामार्गावर प्रवास करीत असताना माहुलीजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात सुभाष बुदे या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. सुभाष बुदे हा नाशिक पुणे महामार्गावरून प्रवास करीत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बुदे हा जागीच ठार झाला. बुदे यांच्या डोक्यावरून गाडी गेल्याने त्यांचा डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. घटनास्थळी कुणीही नसल्याने अज्ञात वाहन चालकाने पळ काढलाय. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील शरद विठ्ठल लेंडे आणि कांचन पांडुरंग भोसले हे युवक युवती MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दोघांचीही पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने अकोलेकरांनी आनंद व्यक्त केलाय. शरद आणि कांचनने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करीत हे यश संपादन केलेलं आहे. दोघांच्याही भावी वाटचालीस महाराष्ट्र टाइम्स 1च्या यशदायी शुभेच्छा. या ठिकाणी वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र टाइम्स 1. बूंद बूंद से बनता सागर, सरगम से संगीत है. बूंद बूंद से बनता सागर, सरगम से संगीत है. बूंद है तू अब सागर बन, किरण है तू अब सूरज बन. हवा है तू अब तूफान बन, उमंग है तू अब उत्सव बन. निकल पड़ तू, आगे बढ़ चल तू, वोट तेरी शान है, वोट तेरा मान है. तकदीर अपनी तू ही सवार, यही है तेरा अधिकार. रुके नहीं, चूके नहीं, वोट जरूर डालें. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया पुढची बातमी जुन्नरमधून. मनसेचे असलेले एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील शिवसेना भवनात सोमवारी हा प्रवेश सोहळा संपन्न झालाय. शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठं खिंडार पडलेलं आहे. शरद सोनवणे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील जाचकवाडी येथील धोंडीबा गंगाराम महाले यांच्या घराला आग लागून संसार उपयुक्त साहित्य जळून खाक झालेला आहे. काल सायंकाळी 5 वाजता ही घटना घडली. या आगीत पॉवर ट्रॅक्टर, फवारणी यंत्र, ठिबक नळ्या, कोंबड्या, दागिने इतर साहित्य जळून खाक झालेलं आहे. या आगीत सुमारे 3,83,000 रुपयांचं नुकसान झालेलं आहे. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बातमी आता शिर्डी लोकसभा मतदार संघातील. माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक अपक्ष लढू नये, अन्यथा त्यांचा आणखी दारुण पराभव होईल. वागचौरे यांनी युती धर्माचे पालन करून शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करावी असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश राक्षे यांनी केलेलं आहे.
यांच्या या भूमिकेने वाकचौरे यांना स्वतःच्याच पक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध वाढल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे रमेश राक्षे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया. तर युती धर्म म्हणून या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिवसेनेनं दिलेला जो उमेदवार असेल, जे कोणी उमेदवार शिवसेना देईल त्या उमेदवाराचं काम या ठिकाणी नेटानं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी केलं जाणार आहे. आणि मागच्या पेक्षाही जास्त मताधिक्यानं या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा लोकसभेचा जो शिवसेनेचा उमेदवार असेल त्याला बहुमतानं या ठिकाणी निवडून आणण्याचं काम सगळे तळागाळातले कार्यकर्ते करणार आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची आम्ही सगळे काळजी घेणार आहोत. आणि यदाकदाचित जर भाऊसाहेब वाकचौरेंनी जर बंडखोरी केली तर भाऊसाहेब वाकचौरे हे मागच्यापेक्षाही जास्त मतांना पडतील निवडणुकीला, याच्यामध्ये तर मात्र शंका नाही. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र टाइम्स 1. त्याआधी एक नजर पुन्हा एकदा आजच्या सुपरफास्ट हेडलाईन्सवर. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आज केलाय भाजपात प्रवेश. भाजपात नाराज असलेले पुण्याचे खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट. पुणे नाशिक हायवेवर माहुली जवळ सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास झालाय अपघात. या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच झालाय मृत्यू. अकोले तालुक्यातील शरद विठ्ठल लेंडे आणि कांचन पांडुरंग भोजने हे दोघेही तरुण झालेत PSI. जुन्नरचे मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी मनसे पक्षाला दिली सोड चिठ्ठी. नगरच्या अकोले तालुक्यातील जाचकवाडीत शेतकऱ्याच्या घराला लागली आग. या आगीत सुमारे 4 लाख रुपयांचं झालंय नुकसान. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक न लढता भाजप सेना युतीला मदत करण्याचे भाजपाचे रमेश राक्षे यांचे आवाहन.